माझ्या दुकानात याचा काही विचार करा. राम राम. राम राम दादा, राम राम. अहो एवढ्या गर्दीत कशाला पोरगीला घेऊन आला असशील? म्हणजे आज मंत्र्याच्या हस्ते देवीची पूजा. परमिट शिवाय दर्शन नाही मिळणार. म्हणजे दारू परमानं देवीचं दर्शन घ्यायला परमिट लागतं म्हणा की. हो तर मंत्र्याची माणसं अगोदर, त्यांचे नातेवाईक, अलबते गलबते, मग आपल्यासारख्या पब्लिकला दर्शन घडायचं. पोरी, आज काय देवीचं दर्शन घडेल असं दिसत नाही. आबा, वर्षाला तुम्ही पोरीला घेऊन येताय साहेब. करो हिच्या जन्मापासनं अहो नवसानं झालेली पोर आहे. महालक्ष्मीचा प्रसाद आहे, प्रसाद असं म्हणता होय. दादा तुम्हाला काय सांगायचं, लगीन होऊन 15 वर्ष झाली, पर काय घरात पाळणा आलं ना. बर सगळं उपाय खुंटला आमचं. मग कुलस्वामीने महालक्ष्मीलाच नवस केला. कुलस्वामीने अंबाबाई, आज लगीन होऊन 15 वर्ष झाली, घरात पाळणा काय आलं ना. होय आई, तुझ्या कृपेनं घरात पाळणा हलू दे. दरवर्षी मी तुझी खणा नारळानं ओटी भरी आणि मुलाला तुझ्या पायावर आणून खाली. आई जगदंबे, आणि अंबाबाई पावली आणि ही पोर जन्माला आली. बरं याच्या पायगुणानं तीच बी पालटलं, म्हणून आम्ही हिचं नाव लक्ष्मी ठेवतो. आपा आरती सुरू झाली. ए थांबा थांबा, कुठे कुठे चालला? आपा लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं सारखं डोळे वाळत काय बसलीस? काहीतरीच मनाला लावून घ्यायचं. पोलीस पारा होता, काहीच जणांनी दर्शन घडलं नाही. चल बघू, 2 घास खाऊन घे. नाही आई, देवीचं दर्शन झाल्याशिवाय मी तोंडात पाण्याचं थेंब सुद्धा घेणार नाही. आता काय म्हणावे हट्टाला? आई अंबाबाई, आता तूच काय समजूत काढायची ती काढ बाई. मुली,
असे डोळे काय गाळतेस? अशी रडू नकोस. मी तुझ्या जवळच आहे. असं कर, उद्या तुझ्या वडिलांना शेतात नांगर धरायला सांग. मी तिथेच आहे. होय. नांगरणी करताना मी प्रगट होईल. मुदी, काळजी करू नकोस. मी इथेच आहे. इथेच आहे. आई, देवीने स्वप्नातील सांगितलं होतं ना, अगदी तसंच घडलं बघा. याला साक्षात्कार म्हणतात पुढे. साक्षात्कार बघ, हे ते पुनर्जन्मीच काहीतरी असलं पाहिजे. अरे धावा धावा, पळा. देवीची मूर्ती सापडली. या या धावा. खरेदी लक्ष्मी माता की लक्ष्मी माता की जय. 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 तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.